आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. कालसुद्धा आणि आधीसुद्धा सांगितल्याप्रमाणे माझ्या संगणकामध्ये काही खराबी झाल्यामुळे मला खरंच जमत नाही आहे मोठे व्हिडिओ टाकायला. तर मला अनेक जणांनी विचारणा केल्यामुळे कालपासून मी असे छोटे 3 मिनिटाचे, ज्याला शॉर्ट्स म्हणतात, ते सुरू केलं आहे टाकायला. आजचा विषय आहे की अनेक जण माझ्याशी वादावादी करतात की बोनस 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 स्टॉक स्प्लिट वगैरे मध्ये कुठे फायदा होतो. तर आता मी कोणाशी त्या व्यक्तीशी वादविवाद न करता इथे तुम्हाला सगळ्यांना समजून सांगतोय. मध्ये BSE लिमिटेडनी बोनस दिला होता. माझ्या मते एका शेअरला 2 शेअर असा बोनस दिला होता. आता जसजसं मी लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो. 16/9/2024 त्यांनी डिक्लेअर केलं होतं की दे आर प्लॅनिंग टू गिव्ह बोनस. आता समजा ज्या व्यक्तीने तेव्हा घेतला असेल 1144 भाव होता आणि त्यांनी 1144 भाव होता आणि ते 11 मार्चला हा 1144 भाव होता आणि रेकॉर्ड डेट होती 23/5/2025. 23/5/2025 भाव 2448 एवढा होता. पण कालचा भाव तुम्ही बघितला तर 2825 होता आणि 16/9 आणि कालचा भाव बघितला तर तो 13 महिन्यात 147% वाढलाय. आता दुसरं, 11 मार्च 2025 भाव 1270 होता आणि 5 जून 2025 2918, म्हणजे 130% वाढलेला आहे. आणि आता मी रेकॉर्ड डेटचा भाव आणि कालचा भाव हे काढलं तरीही 15% वर आहे. आता तुम्ही सांगा कुठे काय कोणाचं नुकसान झालं? म्हणजे ज्या दिवशी डिक्लेअर केला किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केला तरीही त्याला 147% मिळालंय. थोडंसं तरी विचार करा, स्वतः अभ्यास करा. उगाच समभाग गुंतवणुकीला नावं ठेवू नका. नाहीतर तुम्ही तुमच्या आवडत्या FD वर खुश असाल तर काही गरज नाही. नका जाऊ समभाग गुंतवणुकीत, कारण एकदम एवढा पैसा आल्यावर तुम्हाला काय करायचं हा मोठा प्रश्न येईल. तेव्हा आपणला पैसा आहे, आपल्याला खूप डोकं आहे, आपण स्वतः सगळे झुंझुनवाला आहात, तेव्हा